क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अंमली पदार्थ ड्रग्ज विक्रीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून भांडाफोड। ड्रग्ज विक्रीचा भांडाफोड। 3.5 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना ठोकल्या बेड्या। आर्णी नागपूर बोरी तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर एका ढाब्यावरून होत असलेल्या ड्रग्ज विक्रीचा पोलिसांनी भांडाफोड केला। बुधवार दिनांक 18 रात्री उशिरा झालेल्या कारवाईत पोलिसांनी 3,35,000चा मुद्देमाल ताब्यात घेत दोघांना बेड्या ठोकल्या। सरबतजीत सिंग उर्फ करण भुट्टा सिंग ढिलोन वय 37 आणि जगीर सिंग मुक्त्यार सिंग सिंधू वय 53 दोघेही राहणार दशमेश पंजाबी ढाबा सुकडी शिवार तालुका आर्णी अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत। राष्ट्रीय महामार्गावरील आर्णी तालुक्यातील सुकडी शेतशिवारात अवैधरित्या घातक ड्रग्ज विक्री केली जात आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली। त्यावरून पोलीस पथकाने हायवेलगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाब्यावर बुधवारी रात्री उशिरा धाड टाकली। राजपत्रित अधिकारी कृषी अधिकारी पंच यांच्या समक्ष कारवाई करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। हेरोईन चिट्टा पॉपिस्ट्रा डोडा पावडर जप्त। या कारवाईत 18.15 ग्रॅम हेरोईन चिट्टा, 27 किलो 721 ग्रॅम पॉपिस्ट्रा डोडा पावडर, इतर साहित्य असा एकूण 3,35,245 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच सरबजीत सिंग उर्फ करण भुट्टा सिंग ढिलोन व जगीर सिंग मुक्त्यार सिंग सिंधू या दोघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या विरुद्ध अंमली पदार्थ व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8C 15B 21B अन्वये आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक सतीश चावरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, मनीष कावंडे, शरद लोहकरे, संतोष भोरगे, कुणाल मंडोकार, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, सुनील पंडागडे, रवींद्र शिरामे, राजेश जाधव यांच्या पथकाने पार पाडली। तसेच आर्णीचे नायब तहसीलदार संतोष आदगुलवाड, कृषी अधिकारी आनंद बदखल, फॉरेन्सिक टीम यांनी या कारवाईत सहकार्य केले। यावेळी आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश रडकर यांनी थोडक्यात माहिती दिली। महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी रंजना आडे, आर्णी। साहेब, काल नागपूर तुळजापूर महामार्गावरील सुकळी नजीक येथील जो ढाब्यावर अंमली पदार्थ आपल्याला प्राप्त झाले आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। काल स्थानिक गुन्हे शाखाचे पथक पुसदीतील पथक आहे, त्यांचे PSI शरद लोहकरे आणि API धीरज बांडे आणि पोलीस स्टेशन आर्णी यांनी संयुक्त कारवाई दशमेश ढाबा याच्यावर केलेली आहे। त्या तिथं आम्हाला 27 किलो डोडा आणि डोडा पावडर असते आणि 18 ग्राम साधारणतः हेरोईन असं त्यांच्याकडनं जप्त झालेलं आहे। 2 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेली आहे। 2 आरोपींचा माननीय न्यायालयाने 2 दिवसांचा PCR दिलेला आहे। तपास पुढे चालू आहे। तपासात आणखी आरोपी आणि आणखी मुद्देमाल किंवा आणखी यवतमाळ जिल्ह्यात कुठं हा माल पोहोचवला जातो किंवा कोण कोण इथं पिणारे, घेणारे, विकणारे या सर्वाची सखोल तपास API प्रशांत देशमुख हे करत आहेत। आपणास कशी माहिती मिळाली की इथे म्हणजे अंमली पदार्थाचा वापर चालू आहे म्हणून? गोपनीय माहिती होती मॅडम। गोपनीय माहिती असल्यानंतर ते अशी नावं आम्हाला उघड करता येणार नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।